शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानवन्द्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। भगवान नारायण की जय। साधकांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज शिवस्तुती थोडी म्हणते, विष्णुस्तुती, विष्णूचा श्लोक म्हटला. कारणही तसंच आहे. ज्याप्रमाणे आज हरतालिकेचं व्रत आहे, हरतालिका आहे, त्याचप्रमाणे आज भगवान नारायणांनी 8 अवतार घेतल्यापैकी तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार. आज वराह अवतार म्हणजे वराहाची जयंती पण आहे. हा भगवान वराहाला समर्पित केलेला सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा सण भारतामध्ये अनेक ठिकाणी खूप आनंदाने साजरा केला जातो. वराह जयंतीला भारतातील हिंदूंसाठी खूप महत्त्व आहे. हा उत्सव भगवान विष्णू आणि वराह या दोघांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. वराह जयंतीची म्हणजेच वराह जन्माची कथा इतकी आकर्षक आहे की ती तुमची भगवान वराहावरील भक्ती वाढवते. भगवान वराह हे विष्णूंच्या स्वर्गीय रूपापैकी एक महत्त्वाचं रूप असल्याचं मानलं जातं. अनेक लोक म्हणतात की वराह जयंतीला भगवान वराहाची पूजा केल्याने तुम्हाला धैर्य आणि शौर्य हे दोन्हीही प्राप्त होतं आणि तुमचे सर्व भय, सर्व दुःख दूर होतात. वराह जयंती जी ही आहे, ही वाईटावरील चांगल्याचा विजय मिळवून देणारी अशी जयंती आहे. भगवान वराह खऱ्या भक्तांचे सर्व संकटापासून नेहमी रक्षण करतात. आपण आज जी वराह जयंती आहे याचा विधी साधारण काय असतो, याचा मुहूर्त काय आहे, याविषयी आपण बघू. भगवान वराहाचा हा शुभ क्षण आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये त्यानुसार 6 सप्टेंबर 2024, खऱ्या अर्थाने तृतीया ही काल 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:20 सुरू झालेली आहे आणि आज म्हणजे 6 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत तृतीयेचा मुहूर्त आहे. त्यामुळे या वेळात वराहाची पूजा करावी. भगवान वराह विष्णूच्या 10 अवतारापैकी हा तिसरा अवतार गणला जातो. वराह अवतारामध्ये मानवाचं रूप आणि वराहाचं मुख म्हणजेच
मनुष्याचं शरीर आणि डुकराचं तोंड अशा प्रकारे हा अवतार निर्माण झालाय. ब्रह्मा, शिव आणि विष्णू यांच्यानंतरचा सर्वात शक्तिशाली असा हा अवतार मानला जातो. भगवान शिवाचा सुद्धा हा अवतार आहे असं म्हणलं जातं. कोणी कोणी म्हणतात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या एक रूपतेतनं हा अवतार झाला असंही म्हटलं जातं. त्यामुळे भगवान शिव, भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यानंतर सर्वात शक्तिशाली असा हा अवतार मानला जातो. भगवान वराह हे इतके शक्तिशाली होते, धर्मग्रंथानुसार ते इतके शक्तिशाली आणि इतके विशाल होते की त्यांनी ही संपूर्ण पृथ्वी आपल्या दांड्यावर, वराह म्हणजे डुकराच्या समोरच्या तोंडाचा जो दांडा असतो त्या दांड्यावर त्यांनी उचलून धरली होती. भगवान वराहाचा अवताराचा मुख्य उद्देश जो होता तो शक्तिशाली राजा हिरण्यकश्यपू याला मारणं हा होता. वराहाने शक्तिशाली हिरण्यकश्यपू सहित पृथ्वीला सागराच्या खोल विशाल महासागरामध्ये घेऊन गेले आणि निसर्ग आणि त्यांचे नियम त्यामुळे पूर्णतः विस्कळीत झाले होते. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवान वराह हे परिपूर्ण खरे होते. वराह जयंती, वराह आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी लोक या दिवशी भगवान वराहाची पूजा करतात. भगवान वराह आपल्या भक्तांना समृद्धी, आनंद आणि संपत्तीचे आशीर्वाद देतो असा एक श्रद्धा आहे, विश्वास आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. वराह जयंतीच्या दिवशी भक्त भगवान वराहाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याची अद्वितीय पूजा, त्याची आरती आणि अनेक प्रकारचे विधी करतात. अवतारी विष्णूंना पृथ्वीला हे पुराण सांगताना याच्या संबंधी एक विशिष्ट पुराण आहे. त्याला वराह पुराण असं म्हटलं जातं. प्रामुख्याने हे पुराण विष्णू देवते संबंध जरी असलं तरी त्या पुराणामध्ये शिव आणि शक्ती यांची प्रचंड स्तुती व त्याच्या अनेक कथा या वराह पुराणामध्ये येतात. हे पुराण साधारणतः 9व्या किंवा 10व्या शतकात तयार झाला असावं असा एक कयास आहे. त्याचा काही भाग 11व्या शतकात तर काही भाग 15व्या शतकातला असावा असंही म्हटलं जातं. याचा पहिला भाग उत्तर भारतामध्ये व शेवटचा भाग नेपाळला लिहिला गेला असा एक समज आहे. कोणाकोणाचा तो तर्क सुद्धा आहे. याचे गौडीय आणि दाक्षिणात्य असे दोन
पाठभेद तुम्हाला आढळतात. या पुराणात एकंदर 218 अध्याय आहेत. त्यापैकी काही अध्याय हे गद्यात्मक तर काही गद्य आणि पद्य असे मिश्रित आहेत. या पुराणामध्ये साधारणतः 24,000 श्लोक असल्याचा उल्लेख आढळतो. किती मोठं पुराण आहे बघा. या पुराणाचे 218 अध्याय आहेत. या पुराणाच्या साधारणतः श्लोकांची संख्या ही 24,000 असण्याची शक्यता आहे. तरी आज ज्या पद्धतीने वराह पुराण आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतं त्याच्यामध्ये फक्त 10,000 श्लोक आहेत. म्हणजे 14,000 श्लोक त्याच्यामध्ये नाहीत. काळाच्या ओघामध्ये यातील काही भाग नष्ट करण्यात आला आहे किंवा नष्ट झाला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. जगाची निर्मिती म्हणजे सर्ग आणि प्रलय म्हणजे प्रतिसर्ग. वंश, मनवंतरे व वंशानुधारित राजा किंवा ऋषी यांच्या वंशातील व्यक्तिचित्र ही खरी या पुराणाची महत्वाची लक्षणं आहेत. या पुराणामध्ये सात्विक, राजस, तामस या पुराणाच्या वर्गीकरण करायचं ठरवलं तर हे पुराण सात्विक पुराण आहे. विष्णूच्या भक्तीविषयी वर्णन करणारे, शिवशक्तीविषयी वर्णन करणारे, म्हणून याला काही जण वैष्णव पुराण असंही संबोधन देतात. कोणी याला वराह पुराण म्हणतात तर कोणी याला वैष्णव पुराण असंही संबोधन देतात. पुराणाची सुरुवात पृथ्वी व वराह, ज्याप्रमाणे गुरुचरित्राची सुरुवात सिद्ध आणि नामधारक, ज्याप्रमाणे गीतेची सुरुवात धृतराष्ट्र आणि संजय, त्याचप्रमाणे या वराह पुराणाची सुरुवात पृथ्वी आणि वराह यांच्या संवादाने होते. यात विष्णूच्या दशावतारापैकी हा तिसरा अवतार मानला जातो असं मी सुरुवातीला सांगितलं. वराह अवताराची कथा तसेच विष्णूचे पहिले 2 अवतार जे झाले म्हणजे मत्स्य आणि कूर्म, या अवताराची कथा पण या वराह पुराणामध्ये आहे. गौरमुख मुनी जे होते त्यांनी विष्णूंच्या 10 अवतारांचे दशावतार स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. इतर पुराणांमध्ये येथेही प्रथम सृष्टी उत्पत्तीचा विचार केलेला आहे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा प्रथम सृष्टी उत्पत्तीविषयी बोललेलं आहे. याही पुराणामध्ये प्रथमतः सृष्टी उत्पत्तीचा विषय आहे. नारदाचा पुनर्जन्म किंवा नारदाचा पूर्वजन्म, राजा अश्वरीराला कपिल मुनी व जैरेशीय मुनीद्वारे विष्णूंचं जे दर्शन होतात त्याचंही वर्णन आणि या वराह पुराणामध्ये कथा स्वरूप आहे. वसुराजाने अनुष्ठान केल्यानंतर त्याला विष्णूच्या पुंडरीकाक्ष
स्तोत्राचं वर्णन सुद्धा त्यांनी अनुष्ठान केल्यानंतर केलं. दुर्जय राजाचं चरित्र ह्याच्यामध्ये आहे. अश्विनी कुमारांचं, त्यांची उत्पत्ती, त्याची कथा पण तुम्हाला या वराह पुराणामध्ये मिळते. दक्ष राजाला दक्ष यज्ञात विष्णू आणि रुद्र यांच्या संघर्षाचं वर्णन सुद्धा या वराह पुराणामध्ये तुम्हाला आढळतं. शक्तिरूपी गौरीचं वर्णन मी सांगितलं, शिवशक्ती स्वरूपाचं वर्णन या वराह पुराणामध्ये आहे. हिमालय कन्या गौरी म्हणजे पार्वती उमा, तिच्याही शक्तीचं वर्णन, गौरीचा आणि शिवाचा विवाह, गणेश कार्तिकेय यांचा जन्म, अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर वराह पुराणामध्ये ती तुम्हाला सर्व दृष्टीने पाहायला मिळते. दुर्गादेवी, कुबेर, पितर, चंद्र, सूर्य यांच्या उत्पत्तीच्या कथा, महिषासुराची कथा, दान महात्म्याचं सविस्तर वर्णन, सत्पात्री दान किंवा कुठलं दान, या दान पात्राचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण महत्व ते तुम्हाला वराह पुराणामध्ये निश्चित मिळतं. द्वादशी या तिथीचं वर्णन सुद्धा वराह पुराणामध्ये आहे. धान्य, कांती, पुत्र, कास्य, आरोग्य, शौर्य या संबंधी सुद्धा जी जी काही व्रत करायची आहेत, जी जी काही व्रत आहेत, त्या व्रतांच्या विधीचं वर्णन सुद्धा वराह पुराणामध्ये आढळतं. पितरांचे वर्णन करताना गंगा, शतदू, विपाशा, सरस्वती, गोमती या नदींमध्ये स्नान करून पितरांचं तर्पण केल्याने पापांपासून मुक्तता होते असं वराह पुराण सांगतं. श्राद्धाच्या वेळी काही काही जण हवन करतात, तर तो हवनाचा विधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी करतात. सगळेच करतात असं माझं म्हणणं नाही, पण दाक्षिणात्याकडे हा प्रकार आहे. हवन करण्याचा जो विधी आहे आणि त्यावेळच्या ज्या मंत्र पठणाचं वर्णन आहे ते याच्यामध्ये तुम्हाला सापडतं. वराह पुराण खूप मोठं आहे. तुम्ही त्याचा जितका खोल अभ्यास कराल तितकं तुम्हाला वराह पुराण समजेल. सत्य, त्रेता, द्वापार या युगाचा गुणधर्माचं वर्णन सुद्धा, ज्याप्रमाणे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगांचं वर्णन तुम्हाला गुरुचरित्रामध्ये सापडतं, त्याचप्रमाणे ते वर्णन तुम्हाला वराह पुराणामध्ये सापडेल. कलियुगाचा विचार वराह पुराणामध्ये केलेला आहे. इतर पुराणांमध्ये याची भौगोलिक जी वर्णनं आहेत ती पण याच्यामध्ये सांगितलेली आहे. 8 दिशांच्या नगरींचं वर्णन याच्यामध्ये येत आहे. कुठली अशी गोष्ट नाही की जी वराह पुराणामध्ये नाही. सत्यतपा मुनींची कथा अतिशय सुंदर आहे. सुख आणि दुःख यांचं निवारण गुरुकडून शिष्याला दिल्या जाणाऱ्या दीक्षेचे आणि दीक्षित मनुष्याच्या कर्तव्याचं वर्णन, म्हणजे गुरुकडून शिष्याला जी दीक्षा मिळाली आणि दीक्षा मिळाल्यानंतर तो जो शिष्य दीक्षित होतो म्हणजे दीक्षा प्राप्त करतो
त्याच्या कर्तव्याचं म्हणजे नुसत्या गुरुच्या नाही तर त्याच्याही कर्तव्याचं वर्णन तुम्हाला वराह पुराणामध्ये आढळतं. भगवंताची उपासना करताना काय करायला पाहिजे, मनुष्याकडून काय घडतं, अपराधांचं वर्णन आणि या वराह पुराणामध्ये आढळतं. अशा असंख्य गोष्टी वराह पुराणाविषयी जर नुसती मी ही प्रस्तावना तुम्हाला सांगतोय, ही जर सांगायला सुरुवात केली तर असं भरपूर काही वराह पुराणामध्ये आहे. असो, आज वराह जयंती आहे. आज वराहाची आणि नारायणाची पूजा करावी. वराहाची पूजा आणि दानाचा फार महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगतोय. आज वराहाचा दान देण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. ते दान काय आहे, ते एका तांब्याच्या कलशामध्ये जल ठेवायचं आहे. तांब्याच्या कलशामध्ये जल ठेवायचं, त्याच्यामध्ये वराहाची मूर्ती ठेवायची. त्याच कलशामध्ये तांब्याच्या कलशामध्ये जल घेऊन त्यात वराहाची मूर्ती ठेवून त्याच्यामध्ये आम्रवृक्षाची पानं ठेवायची, म्हणजे आंब्याचा डहाळा, त्याच्यावर श्रीफळ ठेवायचंय आणि विधियुक्त याची पूजा करून हा कलश ब्राह्मणाला दान द्यायचा आहे. असं केल्याने पुन्हा एकदा ऐका काय करायचंय. तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये जल ठेवायचं, त्याच्यामध्ये वराहाची मूर्ती ठेवायची, त्याच्यामध्ये आम्रपानं आंब्याचा डहाळा ठेवायचा आणि तो कलश त्याच्यावर नारळ ठेवायचा. आणि तो कलश विधियुक्त पूजा करून ब्राह्मणाला दान द्यायचा. असं केल्याने शत्रुपीडेचा नाश होतो. अघोरी मंत्र किंवा मंत्रविद्या याचा प्रभाव पडत नाही. सुख समृद्धी नांदते. या वराहाची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायमस्वरूपी राहते. वराह जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि या वराहरूपी भगवान नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊया. नमो नारायण.